पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप, माजी महापौरांचा दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश। धुळे महानगरपालिका निवडणूक जाहीर होतात शहराच्या राजकारणात प्रचंड हलचल माजली असून त्यात आजचा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। धुळे शहराच्या राजकारणावर पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी महापौर कल्पना काकू महाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक गुलाब माळी आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते कैलास मराठे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते झालेल्या या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका रणांगणात भाजपला मजबूत शस्त्र प्राप्त झाल्याचं मानलं जात आहे। महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच दिग्गज नेत्यांनी घेतलेला हा निर्णय महाविकास आघाडीकरता मोठा धक्का ठरत असून धुळे शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात। त्या निर्णयाचं सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने मी स्वागत करतो। कार्यकर्ते मागच्या अनेक दिवसापासून महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतील ती प्रतीक्षा करत होते आणि म्हणून लोकशाहीच्या या उत्सवाला अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। सगळे कार्यकर्ते सज्ज झालेत आणि पुन्हा 100% भाजपा हाच महाराष्ट्राचा निकाल होणार आहे। जसा लोकसभेमध्ये झाला, जसा विधानसभेमध्ये झाला, जसा दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये झाला, तसंच धुळे महानगरपालिकेमध्ये सुद्धा एकतर्फी भारतीय जनता पार्टीचा महापौर बनणार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा